नवीन करार. आपण पवित्र शास्त्रातील अनुक्रमणिकेचं पान उघडल्यास आपल्याला दोन मोठ्या याद्या दिसतील, जुना आणि नवीन करार. करार हा शब्द एखाद्या करारातील भागीदारीविषयी सांगतो. हे दोन्ही संग्रह याबद्दलचेच आहेत. हे संग्रह इस्रायल आणि सर्व मानवतेच्या बरोबर देवाच्या कराराच्या भागीदारीविषयीचे एक महान सत्य आणि गुंतागुंतीची कहाणी सांगतात. यहुदी परंपरेमध्ये जुन्या कराराला तनाक असं म्हटलंय. 29 इस्रायली ग्रंथांचा तो गुंडाळी संग्रह आहे, ज्यांच्या लिखाणाचा कालावधी 1000 वर्षाहून अधिक आहे. याउलट नवीन कराराची 27 पुस्तकं एकमेकांपासून केवळ 30 ते 40 वर्षांच्या आतमध्ये अस्तित्वात आली. ही सर्व येशूच्या काळातील पहिल्या पिढीतल्या अनुयायांनी लिहिली आहेत. सुरुवातीच्या काळापासून ख्रिस्ती समुदायांनी हे ग्रंथ गोळा करण्याची आणि जुन्या कराराच्या सोबत वाचण्याची सुरुवात केली. त्यातून एक अशी कथा समोर येते जी येशूकडे निर्देश करते. नवीन कराराची सुरुवात 4 वृत्तांतपर पुस्तकांपासून होते आणि त्यांना शुभवर्तमान असं म्हणतात. नासरेतकर येशूच्या जीवनाची, मृत्यूची आणि पुनरुत्थानाची गोष्ट ते सुवार्तेची घोषणा म्हणून सांगतात. त्यांच्यानंतरचं 5वं वृत्तांतपर पुस्तक हे प्रेषितांची कृत्ये म्हणून ओळखलं जात. इथं पुनरुत्थित येशू प्रेषितांना आज्ञा देतो. प्रेषित या शब्दाचा अर्थ पाठवलेला असा होतो. संपूर्ण जगामध्ये येशूविषयी सुवार्ता सांगण्यासाठी येशूचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकानंतर प्रेषितांनी पाठवलेल्या पत्रांचा संग्रह येतो. येशूच्या अनुयायांच्या स्थानिक समुदायांना मार्गदर्शन आणि शिक्षण देण्यासाठी ते लिहिलेलं होतं. हे समुदाय मंडळी म्हणून ओळखले जात होते. प्रेषित पौलानं त्यापैकी 13 पत्र लिहिली आहेत आणि पत्र लिहिण्याच्या कालावधीनुसार नव्हे, तर त्याऐवजी सर्वात मोठ्या पत्रापासून अगदी लहान पत्रापर्यंत त्याची आखणी केली आहे. मग येतं इब्री लोकास पत्र. हे प्रेषितांच्या एका जवळच्या परंतु निनावी व्यक्तीनं लिहिलेलं आहे. यानंतर याकोब, यहुदा, पेत्र आणि योहान यांची पत्र आहेत. यातील दोघे येशूचे भाऊ होते आणि दुसरे दोघे त्याच्या पहिल्या अनुयायांपैकी होते. नवीन करारामधील शेवटचं पुस्तक आहे प्रकटीकरण. 7 मंडळांना लिहिलेलं एक असं पत्र जे येशूच्या अनुयायांना भविष्याविषयीचं आव्हान आणि सांत्वन देणार आहे. तर ही आहेत नवीन करारातली पुस्तकं. परंतु ती कशाविषयी आहेत आणि एकीकृत कथा होण्यासाठी ते जुन्या कराराशी कसे जुळतात, याविषयी असा विचार करा. पवित्र शास्त्र हे एक प्रदीर्घ महावृत्तांत आहे, ज्यामध्ये निरनिराळ्या चळवळी आणि घटनांचा समावेश आहे. जुना करार घटनांची पहिली मालिका मांडतो आणि त्यायोगे तो पुढे घडणाऱ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला तयार करतो. मूळ विषय आणि कथानकातील परस्पर विरोध हे विशिष्ट आराखडा रचनेमध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि मग नवीन करारात हाच आराखडा पुढे नेण्यात येतो आणि या कथेचा कळस येशूमध्ये होतो. मला काय म्हणायचंय ते मी तुम्हाला दाखवतो. पहिली घटना देव आणि संपूर्ण मानवजातीबद्दल आहे. देव एक विस्मयकारक बागरूपी मंदिर मानवजातीला देतो, ज्या मानवांची निर्मिती देवाबरोबर भागीदार होऊन जगावर राज्य करण्यासाठी केली होती. परंतु मानव मूर्ख आहेत. ते भयंकर मोहात पडतात आणि देवाच्या शहाणपणाविरुद्ध बंड करतात. म्हणून त्यांना अरण्यातून हाकलून लावण्यात येतं, जिथं ते एकमेकांना ठार मारायला सुरुवात करतात. आपला स्वार्थ आणि अत्याचार पसरवणारं असं शहर त्यांनी बांधलं आणि याचा कळस भयंकर दुष्टाईनं भरलेल्या बॅबिलॉन शहराच्या स्थापनेनं झाला. परंतु देव जगावर आणि जगातील मूर्ख माणसांवरही प्रेम करतो, म्हणून तो एक बचाव योजना कृतीमध्ये आणतो. आम्हाला आमिष दाखवून स्वविनाशाच्या दिशेनं नेणाऱ्या दुष्टाईचा नाश करण्यासाठी तो एका नव्या मनुष्याच्या आगमनाचं अभिवचन देतो. पवित्र शास्त्रासंबंधी कथेच्या पुढील घटना देव आणि इस्रायल याबद्दल आहेत आणि पहिल्या घटनांचा मूळ विषय रचनेला तो अधिक विकसित करत जातो. देव बॅबिलॉनमधून एक नवीन मानवजातीला अद्भुत अशा बागेच्या भूमीमध्ये बोलावतो. अब्राहम, सारा, त्यांचे वंशज आणि इस्रायली लोक. देव वचन देतो की त्यांच्याद्वारे सर्व राष्ट्रांना दैवी आशीर्वाद परत मिळतील. नक्कीच हेच ते नवे मानव आहे ज्यांची आपण वाट पाहत होतो. परंतु इस्रायली लोक मानवांनी देवाविरुद्ध केलेल्या बंडखोरपणाची पुनरावृत्ती करतात आणि स्वतःची नासधूस करणारी हिंसक अशी शहरं बांधतात, ज्यामुळे ते पुन्हा एकदा बॅबिलॉनमध्ये बंदी म्हणून जातात. परंतु अब्राहमाच्या वंशामधून नवीन मनुष्य येईल याविषयीचं अभिवचन देव टिकवून ठेवतो. तो एक याजक, राजा म्हणून येईल, जो इस्रायल आणि मानवजातीला बॅबिलॉनमधून सोडवून देवाचे आशीर्वाद जगामध्ये परत प्रस्थापित करेल. आता लक्ष द्या की या दोन्ही घटनांचा आराखडा एकाच नमुन्यामध्ये कसा रचला गेला आहे.
दुसरी घटना ही पहिल्या घटनेचीच दीर्घ आणि अधिक हिंसक आवृत्ती आहे आणि दोन्ही घटना मिळून मानवाच्या दुःखद स्थितीचा वेध घेतात, परंतु त्या देवाच्या अभिवचनावर सुद्धा प्रकाश टाकतात. ही अभिवचनं पुढील घटनेमध्ये म्हणजे जुन्या करारातील संदेष्टे आणि कवी यांच्या विविध पुस्तकांच्या रूपात अधिक विकसित केली गेली आहेत. संदेष्टांनी इस्रायल आणि सर्व राष्ट्रांवरती त्यांच्या दुष्कृत्यांचा आरोप केला आणि त्याने जाहीर केलं की एक दिवस देव स्वतः येईल आणि त्याच्या आगमनानं तो प्रभूचा दिवस आणेल आणि त्याच्या जगास बॅबिलॉनमधून सोडवेल. तो हे कार्य अभिवचनाप्रमाणे एका राजकीय पुरोहिताच्या माध्यमातनं करेल, जो गुलामाप्रमाणे दुःख भोगून इस्रायल आणि सर्व मानवतेच्या पापांसाठी मरेल. परंतु ह्यानंतर तो सर्व राष्ट्रांचा राजा म्हणून उंचावला जाईल. तो इतरांना बॅबिलॉन सोडून नवीन कराराच्या लोकांमध्ये सामील व्हायला सांगेल, जे एका नवीन यरुशलेमेवरती म्हणजेच एका नव्या निर्मितीवरती राज्य करण्यासाठी देवाबरोबर भागीदारी करतील. आणि म्हणूनच जुना करार संपताना कथेमध्ये नवीन घटनेची आशा निर्माण करत तो संपतो. आणि जेव्हा आपण नवीन कराराकडे वळतो तेव्हा हीच कथा येशूमध्ये आता पुढे नेण्यात आलेली आहे. कसं ते आता पाहूया. 4 शुभवर्तमानांच्या वृत्तांतामध्ये नासरेतच्या येशूचा परिचय अब्राहमाचा वचनदत्त पुत्र म्हणून केला आहे, जो राष्ट्रांमध्ये देवाचा आशीर्वाद परत प्रस्थापित करेल आणि तसंच तो नवीन मनुष्य जो वाईटाला पराभूत करून मानव जातीला देवाबरोबरच्या भागीदारीमध्ये पुन्हा स्थापित करेल. येशूला इथं मानव म्हणून दर्शवलं गेलं आहे, परंतु त्यासोबतच तो कितीतरी अधिक सुद्धा आहे. तो देवाच्या वचनदत्त राज्याच्या आगमनाची घोषणा करत फिरला आणि तो इस्रायलचा दैवी राजा असल्यासारखा बोलला आणि वागला. पण स्वतःला राजा म्हणण्याऐवजी येशूनं स्वतःला मनुष्याचा पुत्र असं संबोधलं, म्हणजेच असा मानव की जो एका सेवकासारखा वागेल. शुभवर्तमानांचा असा दावा आहे की येशूमध्ये इस्रायली लोकांचा देव स्वतः असा विश्वासू इस्रायली आणि खरा मनुष्य बनलेला आहे, ज्यासाठी खरं तर आपण सर्वच जण बनवलं गेलेलो आहोत, परंतु तसं करण्यात मात्र आपण अयशस्वी झालेलो आहोत. येशूचं ध्येय त्या अंधकारमय वाईटाचा सामना करणं होतं, जे मानवतेच्या वाईटपणाखाली लपून बसून आपल्याला स्वार्थ, हिंसा आणि मृत्यूच्या आमिषांना आकर्षित करत राहतं. परंतु आपण या सर्व प्रकारच्या वाईटाचा पराभव कसा कराल? शुभवर्तमानामध्ये आश्चर्यकारक उत्तर म्हणजे आमच्या वाईटावरती मात करण्यासाठी येशूनं त्या वाईटाला एका विरोधाभासी सिंहासनावरती म्हणजेच वधस्तंभावरती त्याला स्वतःला जीवे मारण्याची परवानगी दिली आणि तिथंच येशू मानवतेच्या दुष्कृत्यांसाठी आणि पापासाठी मरण पावला. आणि इथंच त्यानं जे काही शिकवलं त्यानुसार वर्तन केलं की अहिंसा, क्षमा आणि स्वतःला जगासाठी देऊन टाकणारी प्रीती करणं या विश्वातल्या सगळ्यात शक्तिशाली गोष्टी आहेत. आणि जगावरती देवाचं प्रेम हे वाईटापेक्षा किंवा मृत्यूपेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्यामुळे येशूला एका नवीन मानवतेचं उदाहरण म्हणून नवीन जीवनामध्ये उठवलं गेलं. आणि हे आपल्याला मग प्रेषितांच्या कथेपर्यंत घेऊन येतं. आत्म्याच्या द्वारे देव येशूच्या अनुयायांना येशूचं जीवन आणि त्याचं प्रेम जगात पसरवायला सामर्थ्य देतो, ज्याद्वारे ते लोकांना त्यांचं जुनं मनुष्यत्व सोडून येशूच्या बहुवंशीय कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतात, जे की नवीन मनुष्यत्व आहे. याच ठिकाणी प्रेषितांची पत्रे या कथेमध्ये जुळतात. इथं प्रेषित प्रारंभिक ख्रिस्ती समुदायांना संबोधित करतात आणि पुनरुत्थित राजा येशूविषयीच्या सुवार्तेनं इतिहास कसा बदललेला आहे आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक भाग पुन्हा बदलला गेला पाहिजे हे ते दाखवतात. सुवार्ता समजावून सांगण्यासाठी प्रेषित जुन्या करारातल्या कथा आणि येशूच्या कथा यांचं सतत उदाहरण देऊन हे दाखवून देतात की आपल्या स्वतःच्या जीवनातल्या कथा या पवित्र शास्त्रामधील महान कथेचा भाग कसा आहेत. बॅबिलॉनच्या बंदिवासामध्ये सगळी मानवता अडकलेली आहे, परंतु येशू नवीन घर तयार करण्यासाठी आला. आपण सर्वजण स्वार्थाच्या आणि पापांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इजिप्शियन गुलामगिरीमध्ये जगत आहोत, परंतु आपल्याला वचनदत्त देशाकरता मुक्त करण्यासाठी येशू वल्हांडण सणाच्या कोकराच्या रूपामध्ये मरण पावला. आमची जुनी मानवता मृत्यूशी बांधली गेलेली आहे, परंतु येशूच्या पुनरुत्थानाच्यामुळे एका नव्या मानवतेचं नवीन भविष्य उदयास आलेलं आपल्याला दिसतं. आम्ही सध्याच्या वाईट युगामध्ये इथं राहतो, परंतु येशू आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे इथं आणि आत्ताच एक नवीन अशी निर्मिती उदयास आलेली आहे. आणि हे आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे घेऊन जातं, जिथं पवित्र शास्त्रातील संपूर्ण कथा शक्तिशाली प्रतिकात्मकतेमध्ये आणि प्रतिमांच्या मध्ये एकत्रितरित्या जोडण्यात येते. येशूला वधण्यात आलेल्या रक्तबंबाळ अशा कोकराच्या रूपामध्ये इथं चित्रित केलेलं आहे, ज्याला जगाचा दैवी राजा म्हणून उंचावण्यात देखील आलेला आहे.
तो आपल्या लोकांना बॅबिलॉनच्या गुलामगिरीतनं आणि बंदिवासामधून बाहेर काढून त्यांचं नेतृत्व करत आहे आणि बॅबिलॉनच्या प्रभावाचा प्रतिकार करत असताना त्यांना त्यांच्या ठार मारलेल्या पुढाऱ्याबरोबरच छळ सुद्धा सहन करावा लागू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही पुनरुत्थित राजाचं अनुसरण करता तेव्हा मृत्यू देखील नव्या सृष्टीची पहाट रोखू शकत नाही, जी इथं एका नवीन यरुशलेमातील बागरूपी मंदिराच्या रूपात दर्शवली गेली आहे. आणि हे ठिकाण मानवतेचं लांब बंदिवासानंतरचं त्यांचं खरं घर म्हणून त्यांना देण्यात येतं. आणि म्हणूनच पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पानावरती स्वर्ग आणि पृथ्वी पुन्हा एकत्रित झालेली आहेत आणि नवीन मानवांनी पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानावरून त्यांचं नेमलेलं कार्य स्वीकारलेलं आहे. देवाच्या प्रीती आणि सामर्थ्यामध्ये एकत्रितरित्या जगावरती राज्य करण्यासाठी. नवीन करार हा लेखांचा एक उल्लेखनीय असा संग्रह आहे. ते प्रेषितांच्या साक्षींचं प्रतिनिधित्व करतात, जे आपल्याला पुनरुत्थित येशूकडे निर्देशित करतात. आणि देवाच्या आत्म्याच्याद्वारे हे मानवी शब्द पहिल्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत आशेचे दैवी शब्दच बोलत आहेत. प्रत्येक पुस्तक हे दाखवतं की येशू आणि आत्म्याच्याद्वारे देव निर्मितीच्या नूतनीकरणाच्या अंतिम ध्येयाकडे आपल्या जगाला कसं घेऊन जात आहे. आणि म्हणूनच कथेचा शेवट खरोखरच एका नवीन कथेची सुरुवात आहे, जी सांगणं अजून बाकी आहे. आणि नवीन करार याच विषयी आहे.